झेप, चांदीचा थरार। भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा इतिहास घडताना दिसतोय। 24 कॅरेट सोन्यानं अभूतपूर्वी उंची गाठत 10 ग्रॅम तब्बल 1,62,346 वर पोहोचलाय। गुंतवणूकदारांसाठी हा आनंदाचा क्षण असला तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मात्र हा वाढता दर खिशाला चटका लावणारा ठरतोय। सोन्याची ही झेप केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक घडामोडींचं स्पष्ट प्रतिबिंब आहे। आठवडाभर सोन्यानं शांत पण ठाम चढाई करत बाजारात आपली ताकद दाखवली आहे। लग्नसराईचा हंगाम, वाढती खरेदी आणि पारंपरिक गुंतवणुकीवरील विश्वास यामुळे मागणीत सातत्यानं वाढ झाली आहे। त्यातच मध्य पूर्वेतील वाढता तणाव, अमेरिकन आर्थिक धोरणांभोवतीची अनिश्चितता आणि डॉलरमधील चढउतार यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळताना दिसतात। आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोनं हे सुरक्षित आश्रयस्थान मानलं जात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। दुसरीकडे चांदीनेही काही कमी थरार दाखवलेला नाही। प्रति किलो दर 2,81,866 वर स्थिरावत चांदीनं बाजारात आपली ताकद दाखवली आहे। जानेवारी महिन्यात तब्बल 47% उसळी घेत गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या चांदीनं फेब्रुवारीच्या सुरुवातीला जवळपास 27% घसरण अनुभवली आहे। या मोठ्या चढउतारांमुळे बाजारात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता दरांमध्ये पुन्हा संतुलन दिसू लागलंय। तज्ञांचं मत स्पष्ट आहे, येणाऱ्या दिवसात सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंवर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। जागतिक राजकारण, महागाईचा दर, व्याजदरातील बदल आणि चलन बाजारातील हालचाली यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होतो। प्रत्येक चढउतार तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करू शकतो। आर्थिक रणांगणातील हा खेळ अजून संपलेला नाही। पुढची चाल काय असेल, दर आणखी किती वर जाईल किंवा काही प्रमाणात घसरेल का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले। सोन्याची झेप आणि चांदीचा थरार बाजारात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे।